हगवणे बापलेक पोलिसांपासून लपण्यासाठी जसे वेगवेगळ्या जागा बदलत होते तशीच वेगवेगळी वाहनं देखील बदलत होते। 17 मेला गुन्हा दाखल झाल्यानंतर हे बापलेक या एंडिवर कारमधून गायब झाले। या एंडिवर कारचा नंबर आहे MH12SS 3000 आणि हे एंडिवर कार मालकीची आहे सुशील हगवणेच्या। त्यानंतर पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालयामध्ये या एंडिवर कारनी हे बापलेक आले होते आणि त्यानंतर त्यांनी लगेच दुसरी गाडी बदलली, ती होती ही थार MH12WH0404 या क्रमांकाची ही थार गाडी आहे आणि या थार गाडीचा मालक आहे संकेत चोंधे। आणि या थार गाडीने हे दोघे मृदुल लॉन्स या ठिकाणी पोहोचले, तिथून वडगाव मावळ या ठिकाणी पोहोचले आणि तिथून पवना डॅमला एक बंडू फाटक या व्यक्तीच्या नावाचं फार्म हाऊस आहे, बंडू फाटक यांचं, त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या फार्म हाऊस नंतर आळंदी इथं ते मुक्कामाला एका लॉजवरती पोहोचले। 17 तारखेचा मुक्काम त्यांचा त्या लॉजवरती होता आणि 18 तारखेला पुन्हा ते वडगाव मावळ या ठिकाणी आले। वडगाव मावळ या ठिकाणी आल्यानंतर पुन्हा त्यांनी पवना डॅम या ठिकाणी जो बंडू फाटक यांचं फार्म हाऊस आहे तिथे ते गेले आणि तिथं त्यांनी तिसऱ्यांदा गाडी बदलली। ती गाडी होती ही बलेनो। ही बलेनो गाडी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा मुळशी तालुक्याचा युवक काँग्रेसचा जो अध्यक्ष आहे आशिष शिंदे याच्या मालकीची। महाराष्ट्र 12 SY 111123 असा या बलेनो गाडीचा क्रमांक आहे आणि हीच गाडी पुढे त्यांनी 19 तारखेला सातारा जिल्ह्यातील पुसेगाव या ठिकाणी जाण्यासाठी वापरली। तिथून ते पसरणी मार्गे कर्नाटकमध्ये कोगनोळी या ठिकाणी गेले। हॉटेल हेरिटेजमध्ये त्यांनी मुक्काम केला। 20 तारखेला देखील ते त्याच ठिकाणी होते, 21 तारखेला देखील त्याच ठिकाणी होते आणि 21 तारखेच्या रात्री कोगनोळीहून या बलेनो कारमधून ते पुण्यात यायला निघाले। वाटीमध्ये प्रीतम पाटील या मित्राच्या शेतावरती ते थांबले आणि 22 तारखेला ते पुण्यात आले। तर पोलिसांना चकवा देण्यासाठी इतक्या गाड्यांचा त्यांनी वापर केला आणि ही चौथी गाडी आहे ती वैष्णवीला हुंड्यामध्ये तिच्या वडिलांनी दिलेली फॉर्च्युनर कार MH14 KU2002 असा या फॉर्च्युनर कारचा क्रमांक आहे। या फॉर्च्युनर कारसाठी वैष्णवीचा नवरा शशांक हा हटून बसला होता। सासऱ्याकडून तिने ही गाडी मिळवलीच, मात्र या गाडीवरती देखील त्याचं समाधान झालं नाही। पुढे काय काय घडलं हे आपण सगळे जाणतो। तर वैष्णवीचा छळ तर या लोकांनी केलाच, मात्र पोलिसांपासून वाचण्यासाठी काय काय हे सगळे करत होते हे यातून स्पष्ट होत आहे। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।